टाकतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल, तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही, तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या, मला काय व्हायचंय, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार. वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही, तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना, कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला, खेळत राहिला. 16व्या वर्षी मैदानावर उतरला, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला, तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं. का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय, ठरवून घ्या. अफाट ताकदीचे व्हाल, अफाट उंचीवर जाल. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात. एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय, ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये. आणि खरं होतं तो मंदच होता, अडाणी होता, अज्ञानी होता, पण दिसायला राजबिंडा होता, देखणा होता. त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती. बदला घ्यायला त्याला हा गुराख्याचा पोर योग्य वाटला. त्याने त्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं तू अडाणी आहेस, कुणाला सांगू नको, तुला काही येत नाही, कुठं बोलू नकोस, तू मंद आहेस, तोंडच उघडू नको. मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तो अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन, फक्त हो म्हण. या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं. राजकन्येलाही मान्य झालं, लग्न झालं. आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाग्विशेष प्रश्न संस्कृत मधला आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? अहो त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान?
त्याला काही कळेना, तो नुसताच अ अ. काही वेळानंतर राजकन्येला कळलं याला काही येत नाही, हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे, आपली फसवणूक झाली आहे. ती राजकन्या त्याला अथवा तद्वा बोलायला लागली, तिनं त्याचा प्रचंड अपमान केला. तसा तो गुराख्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता निघतोय, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणून परत येईन. आणि त्याच क्षणी त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला, अखंड 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 ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो, झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय ठरवा, काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही. शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते. एका मुलानं तो उतारा आणला नव्हता. शिक्षक चिडले, हात पुढं कर. छड्या मारत निघालेले. त्या मुलानं हात पुढं केला पण छडी मारणार. तोच शिक्षक आणि त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला वाईट वाटलं. त्यानं शिक्षकांना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं 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 रेषा असते, तुझ्या हातावर नाहीच आहे ती. उपयोग काय तुला मारून तरी? अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी परत आला. त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? तो मुलगा म्हणाला, त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, कुणीच रोखू शकणार नाही. हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. अशक्य काय आहे? अशक्य काय आहे? काही 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 अशक्य नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं, त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड, तुम्ही काही करू शकता. एक मुलगा जो आंधळा होता, दिसतच नव्हतं त्याला, आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यांनी सरळ हकलून दिला. पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा. त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा. पण घरच्यांनी हकलून दिलेला. रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा. माणसं भारावून जायची, त्याचा ऐकत राहायची. एकदा एका ज्येष्ठाने सांगितलं, अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिर आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा. तो मुलगा उठला, श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला. तिथं अभंग म्हणायचा, भजन करायचा, लोक प्रभावित व्हायची. एके दिवशी सकाळी पुजाऱ्याने पूजा अर्चा आटपली, भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला. आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला, पुजारीजी एक सांगू का? ले बोल ना. नाही, तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत, ती भगवान श्रीकृष्णांना अजिबातच छान नाही दिसत हो. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं. अरे तुला डोळे नाहीयेत, तुला दिसत नाही, तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत? तो मुलगा म्हटला, कळतं हो मला. दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले. तसा तो आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं, रे तुला दिसतंय कसं? दिसतं हो. तिसऱ्या दिवशी पुजाऱ्याने वस्त्र न घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली
आणि तो पुढे निघाला. तसा हा आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी, भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटतं, झाडाची पानं बांधून राहायला लागलेत. आता मात्र पुजाऱ्याला काही कळेना. अरे तुला डोळे नाही, दृष्टी नाही, तू आंधळा आहे, तुला कळताय कसं? आणि तो आंधळा मुलगा म्हणाला, तन की आंखें नहीं है तो क्या, मन की आंखें तो है. दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं, त्यांचं वर्णन त्यांनी केलं. तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढे प्रसिद्धीस आला. आम्ही 10वीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची. ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची. ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहितीये? रवींद्र जैन. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. बिथोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार, ज्याचं संगीत आजही जगाला वेडं करतं, तो बिथोवेन दोन्ही कानांनी बहिरा होता. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, काहीच. ज्याला स्वतःला ऐकू येत नाही, तो बिथोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला. काय विलक्षण असेल. एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये. अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते. तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडे त्यांचं लक्ष जातं. ती हिसकावण्यासाठी ते धडपड करतात. ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते. चिडलेले गुंड तिला सरळ रेल्वेतनं ढकलतात. ती समोरच्या रुळावर पडते. भरधाव वेगानं दुसरी रेल्वे येते. तिच्या पायावरनं सरकन जाते. तिचा पाय काढावा लागतो. खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते, पण ती हरली नाही. पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत, ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला. आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं. तिनं एव्हरेस्ट सर केला. एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुम्ही ते करू शकता, करू शकता. एरिक वेहनमेयर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, त्याला दिसतच नाही. जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी त्याला विचारलं, अहो तुम्ही आंधळे आहे, तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही एव्हरेस्ट कसं काय सर केला? एरिक वेहनमेयर म्हटला, म्हणूनच केला, आंधळा आहे म्हणूनच केला. म्हणले म्हणजे? नाही, मला अडचणी दिसल्याच नाहीत ना. माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असतं त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो. मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत, मला फक्त माझं ध्येय दिसत होतं म्हणून मी पोहोचलो. अशक्य काही नाही या जगात, काहीही अशक्य नाही. आंधळी असणारी माणसं विक्रम करतात, पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात. आपल्याला कठीण काय आहे? धडधाकट आहोत आपण. अडचण काय आहे? काहीही करू शकतो, काहीही.